या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण या ठिकाणी पिंपरी चिंचवड आणि भोसरी परिसरातील आदरणीय डॉक्टर महेंद्र वंटे सर, जे सर्जन पण आहेत आणि BJ मेडिकल या मध्ये त्यांनी प्रशिक्षण घेताना कला आणि क्रीडा संदर्भातही अनेक त्यांनी उपक्रम आणि कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यांचा मुलगा सुद्धा राष्ट्रीय लेवलचा चॅम्पियन होता। त्या अनुषंगाने आपण सरांशी संवाद साधत आहोत। नमस्कार सर। नमस्ते सर, तुमच्या शालेय जीवनात जे तुम्ही दौंड या परिसरात रहिवासी म्हणून होता, तर त्या दृष्टीने शालेय जीवनासंदर्भात सांगा सर। आपली पुढची सगळी जी जीवनाची जडणघडण असते ती सगळी शालेय जीवनापासूनच सुरू होते। तसंच आमचंही झालं की शालेय जीवनात असतानाच आम्हाला सुदैवानं कलेशी आणि क्रीडेशी संबंधित शिक्षक होते आणि त्यांची स्वतःची आवड होती। त्या आवडीमुळे आमची आवड निर्माण झाली आणि आमच्या शाळेमध्ये कलेला आणि क्रीडेला खूप मोठं प्रोत्साहन त्यावेळी मिळत होतं आणि त्यातनं मग एक गोडी निर्माण झाली। सर, तुम्ही BJ मेडिकलला असताना बरंचसं ट्रेकिंग आणि त्या संदर्भात माहिती पण घेतली। तुमच्या डॉक्टर दीपक कुलकर्णी यांच्या संदर्भातलाही प्रसंग तुम्ही जो सांगितला, जो अत्यंत हृदयद्रावक होता, तर त्या अनुषंगाने त्या प्रसंगाविषयी काय सांगाल किंवा त्याचं बराचसा खर्च विषयी पण माहिती तुम्हाला त्याच्या माध्यमातून माहिती झाली? गिर्यारोहण छंद म्हणला तर त्याला खर्च असतो। गिर्यारोहण हा एक असा क्रीडा प्रकार आहे की जिथे तुमची रिस्क तर असतेच पण खर्च पण खूप असतो। पण सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये फिरताना एवढा फारसा खर्च येत नाही, पण जेव्हा तुम्ही हिमालयन ट्रेक करायला जाता तिथे मात्र तुम्हाला प्रचंड खर्च येतो। विशेषतः जे ट्रेक्स किंवा जे डोंगर किंवा जे पीक्स साधारण 7,000, 8,000, 9,000 फुटाच्या वर आहेत, तिथून पुढे मात्र तुम्हाला बऱ्याचपैकी नैसर्गिक गोष्टींना तोंड द्यावं लागतं। ते तोंड देण्याकरता जे साहित्य लागतं ते जमा करण्याकरता प्रचंड प्रमाणात पैसा लागतो। आणि BJ मेडिकलमध्ये असताना डॉक्टर दीपक कुलकर्णी, डॉक्टर मीनू मेहता हे सगळे त्या काळात गिर्यारोहणामध्ये फार पुढे होते आणि त्यांच्याकडे बघून आम्हाला पण ती आवड निर्माण झाली होती। पण एव्हरेस्टवर जातानाच डॉक्टर दीपक कुलकर्णींचा मृत्यू झाला आणि त्याचं महत्वाचं कारण नंतर असं पुढे आलं की फंड्स कमी पडल्यामुळे काही साहित्य पण त्यांच्याकडे एवढ्या उच्च दर्जाचं नव्हतं आणि त्या कमी प्रतीच्या त्या साहित्यामुळे त्यांना बहुतेक त्या काळात काही अडचणींना सामना करावा लागला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला। म्हणजे ते एव्हरेस्टच्या जवळपास पोहोचले होते, म्हणजे फार जवळच पोहोचले होते। अशा रीतीने त्यांचा हा तो प्रसंग आहे, अजूनही आम्हाला लक्षात राहतो। म्हणजे आणि BJ मेडिकलमध्ये मग त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याविषयी मग श्रद्धांजलीचा कार्यक्रम अशा बऱ्याच गोष्टी नंतर झाल्या। सर, तुम्ही ह्या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये प्रॅक्टिस करताना या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची सागरमाथा ही संस्था तुमच्या संपर्कात आली, तर त्या सागरमाथा टीमनी जे समिट केलं किंवा जे 5 लोक त्या ठिकाणी हिमालयामध्ये त्यांनी प्रवेश केला, तर त्या एव्हरेस्ट समिट, तर त्या संदर्भातला कसा प्रसंग, म्हणजे त्यांचा संपर्क कसा आला आणि तुम्ही कसे संपर्कात आला त्याच्या? म्हणजे आता जेव्हा मी परत वैद्यकीय व्यवसाय सुरू केला या एरियामध्ये, या परिसरामध्ये, मग असं लक्षात आलं की ज्या गोष्टी आपल्याकडून पूर्वी झाल्या नाहीत त्या गोष्टी आता करूयात। तर मग प्रॅक्टिस सांभाळत शनिवार रविवारी कधी सिंहगड, राजगड, तोरणा, लोहगड असे छोटे छोटे गड आम्ही सर करायचो आणि मग त्यातनं हिमालयात जाण्याची गोडी निर्माण झाली। मग मनालीत काही छोटे मोठे डोंगर, तिथे आम्ही छोटे मोठे ट्रेक्स केले, मनालीतले केले, हिमाचल प्रदेशमध्ये काही ट्रेक्स केले आणि ते करत असतानाच भोसरीमध्ये त्यासाठीची प्रॅक्टिस करायचो आम्ही आसपासच्या डोंगरावर। तिथे या मुलांचा ग्रुप पण सक्रिय होता आणि तिथून त्यांची आमची ओळख झाली आणि पेशंट म्हणून पण कधी कधी ती मुलं माझ्याकडे येत होते आणि त्यातनं हा सगळा त्यांचा माझा संपर्क वाढला आणि मग त्यांनी संस्था सुरू केली। पण ते सुरुवातीला त्यांचं स्वतःचं जे काम होतं ते फक्त महाराष्ट्रातल्या डोंगर दऱ्यात आणि किल्ल्यांपुरतं मर्यादित होतं। महाराष्ट्रातले अवघड किल्ले ते सर करायचे, अवघड डोंगर ते सर करायचे, रॅपलिंग करायचे आणि ते त्यावेळी ते 2-2 दिवसाच्या ट्रेकला जाताना माझ्याकडून काही माहिती घेऊन जायची आणि त्याच्यातनं मग तो संपर्क वाढत गेला। आणि मग जेव्हा त्यांनी एव्हरेस्टला जायचा निर्णय घेतला, तो मात्र मोठा निर्णय होता। मग त्यावेळी मात्र मग माझी काही त्यांना जी मदत पाहिजे होती वैद्यकीय दृष्टिकोनातून ती आम्ही आमच्या परीने
सगळी पूर्ण देण्याचा प्रयत्न केला. सर तुम्ही ज्या वेळेला हे हिमालय ॲक्च्युली पिंपरी चिंचवड परिसर हा व्यापारी किंवा कारखानदारी परिसरात या ठिकाणी क्रीडा क्षेत्र विकास होणं खूप अवघड असताना सुद्धा लोकांना त्या विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्याचं काम तुम्ही केलं, जे साधारण त्यांना विशिष्ट तारीख लक्षात ठेवायला सांगणं, कंटिन्यू त्याच्या समोर नजरेसमोर तुमचं ध्येय ठेवण्याची प्रक्रिया, अशा बऱ्याच गोष्टी श्रीहरी तापकीर वगैरे हे परिवार सांगत असतो. तर त्या दृष्टीने तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने? एव्हरेस्ट शिखर असं आहे किंवा हिमालयातले काही शिखर असे आहेत की जी तुमचा फिजिकल स्टॅमिना तर लागतोच, त्याचा कस लागतो, पण तुम्ही मानसिकरित्या किती कणखर आहात ते फार महत्वाचं असतं. कारण की साधारणपणे महाराष्ट्रात जो मुलगा ट्रेक करतो त्याला हिमालय सोपा जातो, आणि आपल्याकडे जास्त दुर्गम गोष्टी आहेत, आपल्याकडे वातावरण खूप, पण हिमालयामध्ये मानसिक कणखरपणा नसेल, तिथल्या वातावरणाशी जुळवून घ्यायची तयारी नसेल, मात्र अपयश यायला खूप लवकर येऊ शकतं अपयश. आणि त्याची मात्र आम्ही तयारी करून घेतली, कारण माणसाचं मन जेवढं खंबीर असेल तेवढी ती सगळी ताकद त्याला शरीराला मिळते. आणि त्याची आम्ही मानसिकता तयार केली. त्यांचं जे सुप्त मन आहे त्याच्यामध्ये, सुप्त मनामध्ये रोज एव्हरेस्ट विषयीचं आकर्षण, एव्हरेस्ट विषयी ज्या दिवशी जाणार आहे ती तारीख, ह्या गोष्टी काय होतं मोटिवेशनला मदत करतात. आणि जेव्हा आपण वारंवार एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतो, ती गोष्ट आपल्याकडनं मग अंतर्गत एक प्रेरणा मिळते आपल्याला, आणि आपण ते चित्र सतत मनासमोर ठेवलं तर मग त्या गोष्टी आपल्या शरीराच्या अंतर्गत अशा काही क्रिया घडतात की जिथून तुमचं मनाचा कणखरपणा वाढत जातो. आणि त्याचा आम्ही फायदा घेतला. अनेक पुस्तकं त्याच्यावर उपलब्ध आहेत बाजारामध्ये. म्हणजे जर भीष्मराज बामना तुम्ही त्यांचं जर काही पुस्तकं वाचली, त्यांनी तर बहुतेक सगळा त्यांचा खेळ त्यांनी मानसिकतेवरच दिलेला आहे. म्हणजे बरेचसे स्पोर्ट्समन, म्हणजे सचिन तेंडुलकर पण म्हणला की मी कधी क्रिकेट बॅटिंगने खेळलो नाही, मी क्रिकेट मनाने खेळलो, म्हणजे डोक्याने खेळलोय. तसंच हा पण प्रकार आहे. आणि विशेषतः गिर्यारोहणामध्ये तर तुमचं मानसिक कणखरपणा आणि मोटिवेशन लागतं, कारण तिथे जाऊन कुणाला काय फक्त दुसऱ्या दिवशी पेपरला येईल, पण जर तुमचा मृत्यू झाला तर कोणी विचारणार पण नाही तुम्हाला. तेव्हा ते शिखर जेव्हा पादांकरात तुम्ही जेव्हा सर कराल तरच तो विजय. अदरवाईज काय त्या विजयाला काय अर्थ नाहीये. अयशस्वी मोहिमेला कोणी तुम्हाला शाबासकी देणार नाहीये. त्यामुळे त्यांना तो कणखरपणा पाहिजे होता. आणि मी त्यांना ते सांगितलं होतं की तुम्हाला एव्हरेस्टचं चित्र तुमच्या बेडरूममध्ये लावा, एव्हरेस्टचं चित्र तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर लावा, त्याच्यावर तारीख ठेवा कुठल्या तारखेला तुम्ही जाणार आहात, आणि रोज ते बघत राहा, रोज ते म्हणत राहा, आणि रोज असं व्हिज्युअलाइज करा की मी तिथे पोहोचलोय. आणि त्याचा त्यांना खूप फायदा झाला असं त्यांनी सांगितलं आम्हाला. म्हणजे सहजपणे त्यांना ते पार करता. विशेषतः श्रीहरीने तर ते खूप ठिकाणी कबूल केलेलं आहे. निश्चितच. सर तुम्ही वैद्यकीय व्यवसाय करताना त्यांच्याकडून भरपूर असं विना मोबदला मदत केल्यामुळं, आणि शिवाय परत तुमच्याविषयी त्यांच्या मनात खूप मोठी अशी आदराचं स्थान असल्यामुळं त्यांचं हे की रोलचं काम तुमच्या माध्यमातून झालं. ते गिर्यारोहणाला सगळी मुलं आहेत. मुळात मी स्पोर्ट्समन किंवा मिलिटरी मॅन यांच्याकडनं कधी पैसे घेतलेच नाहीत एवढ्या वैद्यकीय व्यवसाय करताना. ते माझं स्वतःचं वैयक्तिक मत होतं. आणि मी बोर्ड पण लावला होता की राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू असतील किंवा त्यांना इथे फी माफ आहे. तर ही मुलं मग माउंटेनिंगला जाताना सर्टिफिकेट घ्यायला यायचे, फिटनेस सर्टिफिकेट घ्यायला यायचे. आणि जेव्हा त्यांनी एव्हरेस्ट विषयी माहिती दिली, मग त्यांना प्राणायाम कसं करायचा, श्वास कसा रोखून धरायचा, म्हणजे श्वासाची स्टॅमिना कसा वाढवायचा, कमी वेळामध्ये श्वास घेऊन जास्तीत जास्त ऑक्सिजन कसा शरीराला पुरवायचा, हे सगळं त्यांना मी शिकवलं. फिजिकल स्टॅमिना कसा वाढवायचा, डाएट कुठल्या पद्धतीचं असलं पाहिजे, ते सगळं त्यांना आम्ही या गोष्टीवर त्यांना बऱ्याच वेळा मार्गदर्शन केलं होतं. निश्चितच सर. ह्याचबरोबर सर तुमचा जो मुलगा आहे की आज कॅनडामध्ये स्थायिक आहे किंवा प्रशिक्षण घेतोय, तर तो सुद्धा चांगल्या दर्जाचा स्विमिंग चॅम्पियन होता. तर त्या संदर्भात त्याच्या टुर्नामेंट किंवा तुमचं कुटुंबाचं योगदान त्याच्याविषयीचं काय सांगाल? जेव्हा मुलं स्पोर्ट्स म्हणून निवडतात तेव्हा शालेय काय म्हणतात आपल्याला शिक्षणावरचं महत्व कमी होतं असं लोक म्हणतात ना. पण आम्ही तसं नाही केलं. आम्ही मुलांना म्हटलं तुम्हाला जे काही खेळायचंय ते खेळत राहा, शिक्षण साईड बाय साईड तुम्ही करत राहा. त्यामुळे त्याला ते प्रोत्साहन मिळालं. आणि जसं मी गिर्यारोहण करायचं तो पण माझ्यासोबत यायचा, आसपासच्या अनेक डोंगरावर यायचा. त्यांनी अगदी लहानपणी हिमालयातले ट्रेक्स केले होते. पण स्विमिंग हा त्याचा खास मूळचा होता. आणि 5वी पासून ते जवळजवळ 10वी 11वी 12वी पर्यंत त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व स्पर्धा, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व स्पर्धा त्यांनी प्रथम क्रमांकाने जिंकल्या होत्या. आणि पुणे जिल्ह्यातल्या पण काही ठिकाणी जिंकल्या होत्या. त्याच्यानंतर मग
त्याला स्पोर्ट्समध्ये आवड होती, त्यामुळे बऱ्याच वेळा मुलं म्हणतात ना की मला 11वीला ह्या कॉलेजला जावं, तर त्याला आम्ही भोसला मिलिटरी स्कूलला स्पेशल त्यासाठी टाकलं होतं की त्याला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट असावा. तर त्याची एनडीए जाण्याची इच्छा होती आणि तिथे मात्र त्याला स्पोर्ट्सला आणखीन खूप मोठं प्रोत्साहन मिळालं आणि मग त्यांनी महाराष्ट्र संघाकडून वॉटर पोलोमध्ये सहभाग घेतला. केरळला तो गेला, परभणीला गेला, अनेक ठिकाणी त्यांनी राष्ट्रीय स्पर्धा, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेतला. आणि सगळ्यात नंतर समुद्रातली एक स्पर्धा होती, 5 किलोमीटर समुद्रात पोहायची एक स्पर्धा होती, त्यात पण त्यांनी भाग. ती आंतरराष्ट्रीय लेवलची स्पर्धा असते, गेटवे ऑफ इंडिया पासून आतमध्ये 5 किलोमीटर जाणं आणि परत येणं. त्यात पण त्यांनी एकदम योग्य वेळेमध्ये ती स्पर्धा पार केली होती. निश्चितच सर, हे तुमच्या माध्यमातून तुमचं खरं तर कला क्षेत्रामध्ये पण मोठं योगदान आहे. अनेक पीसीडीएनच्या नाटकामध्ये आज तुम्ही कला नाव काढल्यावर तुमचा चेहरा पण खुलला. तर भरपूर जे सर तुमच्या जवळ राहत होते की कला क्षेत्रातले सन्माननीय, तर पटेल साहेब ते लहानपणापासून ते आमच्या जवळ राहायचे, त्यामुळे कलेक्षेत्राशी संबंध होता. आणि नंतर बीजे मेडिकलमध्ये पण बरंच प्रोत्साहन मिळालं. पुरुषोत्तम करंडकमध्ये आम्ही भाग घेतला होता, त्याचं 3रं संजीव करंडक, तिथे मी एकांकी त्याला बक्षीस मिळालं होतं. त्याचे अजूनही आठवणी काढतात लोक, म्हणजे खूप सुंदर नाटक चालत होते. त्यातले काही कलाकार आहेत, डॉक्टर चंद्रशेखर फणसळकर म्हणून जे आता जे आहेत, ज्यांनी बरीच नाटकं लिहिली, ते सुद्धा त्याच नाटकातून पुढे वर आले होते. आणि ती आवड जोपासत मग पिंपरी चिंचवड डॉक्टर असोसिएशनमध्ये मग आम्ही हौशी स्तरावर काही नाटकांमधून चांगला अभिनय केला, काही दिग्दर्शन पण केलं. विच्छवाजी पुरी करा, नंतर गोलमाल नावाचं नाटक होतं, तरुण तुर्क म्हाताऱ्यासारखं असे, आणि सहकारी चांगले होते. सुरुवातीला केला. तर कलेक्षेत्राची आवड आहे तर त्यात काही ना काहीतरी करत राहायचं, आपल्याला आनंद मिळेल, लोकांना आनंद मिळेल हे बघत राहायचं. सर, तुम्ही कला आणि क्रीडा क्षेत्रासंदर्भात नवीन मुलांना किंवा बरेचसे डॉक्टर होण्यासाठी किंवा इतर काही व्यवसाय करण्यासाठी शिक्षण कमी, म्हणजे खेळणं कमी व्हायला पाहिजे, करावं लागतं असं म्हटलं, तर त्या संदर्भात तुम्ही काय मार्गदर्शन कराल? नाही, बघा, तुम्हाला जर तुमचं शरीर नीट ठेवायचं असेल, मन आनंदी ठेवायचं असेल, तर तुम्हाला कला क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्रात 1 तास तरी दररोजचा द्यावाच लागेल. हे मात्र आहे. तुम्ही कसाही वेळ काढा तुमच्या बिझी शेड्यूलमधून, पण आनंदी गोष्टी बघायच्या, एखादं चांगलं नाटक बघायला पाहिजे अधूनमधून, त्या चांगला चित्रपट बघितला पाहिजे. नंतर रोज तुम्ही कुठे ना कुठेतरी अर्धा पाऊण तास शरीराची हालचाल होईल असं कुठली तरी एखादी ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे, जेणेकरून तुमचं शरीर आणि मन हे दोन्ही आनंदी राहतात. आणि तुम्ही प्रयत्न करून बघा, ज्या दिवशी तुम्ही एखादं चांगलं नाटक बघाल आनंदी, तुम्हाला 2-3 दिवस बरे जातात. तुम्ही एखादा छोटा ट्रेक करा, छोट्या एका डोंगरावर जाऊन आलात, तुमचं मन आनंदित होतं. एखाद्या पर्यटनाला गेलात, महाबळेश्वरला जाऊन आलात, तर तुम्हाला 2 दिवस बरे जातात. त्याचं कारण की त्याचा शरीरावर कुठे ना कुठेतरी कळत नकळत फार मोठा परिणाम होत असतो आतल्या बाजूने, तो आपल्याला लक्षात येत नाही. तेव्हा प्रत्येकानं, विशेषतः लहान मुलांपासून, लहानपणापासून त्यांना क्रीडा क्षेत्राची आवड निर्माण करायला पाहिजे. दुर्दैवानं मुलं घरामध्ये टीव्ही, कॉम्प्युटर गेम्स, व्हिडिओ गेम्स, ह्याच्यामुळे मुलांचं बाहेरचं खेळणं पूर्ण बंद झालेलं आहे. आणि त्यामुळे मुलांचं वजन वाढत चाललंय, त्यामुळे मुलांच्या तब्येती खराब होत चालल्या आहेत. आणि भारतासारख्या ठिकाणी अतिशय तरुण वयामध्ये आज डायबिटीस, हृदयविकार असे आजार होऊ लागले. त्याला हे एक कारण आहे की मुलं आज बाहेर जाऊन आउटडोअर गेम खेळत नाहीये, मुलांची शारीरिक हालचाल काही होत नाहीये. त्यामुळे त्यांचं वजन वाढण्याची प्रक्रिया आतापासून सुरू होते. आणि जेवण, जो आहार आहे तो सगळा ऑलमोस्ट रेडीमेड प्रॉडक्ट्स आहे, बेकरी आयटम्स आहेत, आणि ज्याला आपण जंक फूड म्हणू शकतो, अशा प्रकारचा आहार आज मुलांचा मॅक्झिमम आहे. त्यामुळे त्यालाच निचरा करायचा असेल त्या फॅटचा, तर स्पोर्ट्समध्ये मुलांना कंपल्सरी उतरवणं गरजेचं आहे. 1 तास 2 तास तरी मुलांनी खेळलंच पाहिजे. मग तो कुठल्या प्रकारचा खेळ असेल, विशेषतः मैदानी खेळ असेल तर उत्तम आहे. निश्चितच. या ठिकाणी सर, NSCC स्पोर्ट्स YouTube चॅनलला आपण आपला वेळ दिला आणि इंटरव्ह्यू दिला, त्याबद्दल NSCC स्पोर्ट्स YouTube चॅनलच्या वतीने आपला हार्दिक आभार मानतो आणि धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर.